बघ्या पोटच्या पोरीबद्दल कशाला वाईट वांगाळ बोलतो र? तुला काय करायचं? माझी लेख आणि मी बघून घेईन. तू का आलास इथं? तूच माझ्या लेकीला काय तर केलं असणारस. तुझा राग मी समजू शकतो बघ्या, पण एवढा बी वाईट माणूस नाही र मी. हा मला हाय तुझा राग, पण तुझा राग मी माधुरीवर कशा पायी काढीन? मी तिला कशाला मार... अरे माझ्या लेकीसारखीच आहे माधुरी. लेका तू माझा मेवना आहे. आज अचानक काय उपरती सुचली तुला ही? हं? लेकीच्या हळदीत नको नको ते बोलत होतास मला. खरं आहे, तेव्हा मी तुझ्यावर चिडायला नाही पाहिजे होतं. हा म्हातारा पक्या मामाच्या दुकानात काय करतोय? माधुरीबद्दल सगळं खरं तर सांगत नसेल. पण माधुरीचं लगीन मोडावं, तिचं बरं वाईट व्हावं असं माझ्या मनात बी नव्हतं. रागाच्या भरात काय बाय बोलून गेलो. माफ कर पक्या. संपलं. आता हा म्हातारा सगळं खरं खरं सांगतोय की काय? मला ना खरं तुझी लय दया येते. माधुरीचं हे असं झालं. माधुरीचं असं म्हणजे? अरे म्हणजे माधुरीचं लय वाईट वाटतंय मला. वाईट कशाला वाटायला पाहिजे? माझं पैसे घेऊन मजा करत असेल कुठं तरी. असं नाही पक्या, तुला जसं वाटतं तसंच घडलं असेल असं नाही काय. हा म्हातारा का इमोशनल होतोय? इमोशन मध्ये हा जर सगळं खरं बोलून बसला तर मला काहीतरी केलं पाहिजे. हळदीच्या कार्यक्रमात मी धिंगाणा घालायला नाही पाहिजे होता. लय चांगला कार्यक्रम चालला होता हळदीचा. पोरगी बी लय खुश होती बघ. पण माझ्यामुळे या कार्यक्रमाला बट्टा लागला. त्याच्यानंतर तुमच्या घरात हे समज घडलं. पण माधुरीला गायब करण्यात माझा अजिबात हात नाही. माझा त्याचा काय बी संबंध नाही. तरी मी जे काय घडलं आहे ना, खरंच तुझी माफी मागतो. अगदी मनापासून माफी मागतो. पक्या, तुला खरं खरं सांगू. हो अहो काय करताय तुम्ही? काय माफी बिफी मागायची काही गरज नाही. अरे हा माणूस आपल्याला पहिल्या दिवसापासून पाण्यातच बघत आलाय. अगदी तुम्ही पाया पडला, नाक घासलं तरी या माणसाला मायाचा पाजार नाही फुटायचा. डोकं आपटलं तरी हा माणूस आपल्याला दोष देत राहील. तुम्ही इथं काय बोलत बसलाय? चला नका तुम्ही, पक्या, नका याच्या नादाला लागू. चला अहो चला. कुठे तुम्ही याच्या नादाला लागता? आप्पा माणूस का छान आहे वे. हिम्मतराव पिऊन बिऊन आला होता का काय? एवढा बदल कसा झाला याच्यामध्ये? या 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 आप्पा, बसा तुम्ही इथं. काय आप्पा, पक्या मामाच्या दुकानात जाऊन माफी मागायची काही गरज होती का? काय करू लेकरा, डोक्यातनं तिचा चेहराच जात नाही. सारखा डोळ्यासमोर येतो. कपाळ तर माधुरीने किती सुखी संसाराचे स्वप्न पाहिले असेल नाही का? काय होऊन बसलं तिच्या बाबतीत? नाही, स्वप्न बघितले असतील की आप्पा, सगळं कळतंय मला. पण तुम्ही काही केलेलंच नाही तर तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आप्पा, माझ्या बापाचा गावात काय मान आहे, काय रुबाब आहे, काय रुतबा आहे. ती माणूस जर का असं समोरच्या माणसासमोर झोकायला लागला, माफी मागायला लागला तर गावकरी काय म्हणतील? संशय घेतील का नाही? बरं चला, गावकऱ्यांचं सोडून द्या. पाक्या माणसावर तरी विश्वास बसेल का याच्यावर? ती नाही संशय घ्यायचा. अरे त्याला बाप म्हणून काय वाटत असेल र? हे बघ, मला रावलं नाही, आतून वाटलं म्हणून मी आपलं गेलो. हात जोडून माफी मागायला गेला आहे का नाही? आप्पा, त्याच हातात बेड्या पडत्याल. तुम्हाला बाप म्हणून काय वाटतंय हे मी समजू शकतो आप्पा, पण आपण बचावासाठी हे सगळं करतोय का नाही? माझं काय म्हणणं आहे आप्पा, तुम्ही आधी जसं वागत होता, जसं बोलत होता तसंच राहा. नाही तर जामकर साहेब टपून बसलेला आहेच. वाड्याच्या मागं खोदलंय त्यांनी, उद्या वाडा खोदायला मागं पुढे बघणार नाही. तुम्हाला चौकीत टाकल, तुमच्याबरोबर मला बी टाकल.
बरं आपण दोघं गेल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे बघायला कोण आहे? गावकरी जगू देतील का त्यांना? त्यामुळे मी काय म्हणतोय ऐका, तुम्ही आधी जसं वागायचा जसं बोलायचं तसंच वागा, कोणाला काही संशय येणार नाही. आपण मुळात काही केलेलंच नाही. तुम्ही जावा घरी, आराम कर, तुम्हाला आरामाची गरज आहे. होय. हो साहेब, साहेब सोडा ना साहेब. अहो, अजून किती दिवस मला इथंच तुम्ही ठेवणार साहेब? अहो, मी कायच केलं नाही साहेब, मी कायच केलं नाही तर एवढा मार खाल्लाय. मी काय केलं असतं तर एवढा मार उगाच खाल्ला असता तर तुम्ही. शांत बस, माझ्या डोक्यात जाऊ नका. तुझा काय तो निर्णय साहेब घेतील, कळलं का? बाहेर कळा. साहेब, हो साहेब, साहेब, साहेब मी खरंच साहेब, मी खरंच काय केलं नाही साहेब. आता मार खायची ताकद नाही साहेब माझ्यामध्ये साहेब. साहेब तो भिकारी बोलला की त्या घरामध्ये लय माल आहे म्हणून गेलो होतो साहेब. मला अर्धा आपण घेऊ म्हणून साहेब तिथे गेलो, मला कौलाऱ्यावर तरी चढवलं होतं साहेब. आता हे सगळं न रडता सांग म्हणजे कळेल. सांगतो साहेब, सगळं सांगतो साहेब. मी चोरी करून पळत होतो साहेब, त्यावेळेस त्या भिकाऱ्यानं मला पकडलं. त्याने सांगितलं मला घरात माल आहे आणि त्यानेच मला त्या कौलावर चढवलं साहेब. ठीक आहे, मग मला सोडता ना साहेब, घरी जाऊ ना? घरी जा तू. मला सांग, हे पेंडंट तुझ्याकडे कसं काय आलं? पेंडिंग? मला वाटते साहेब, वाटतं नाही, खात्रीशीर सांग. ते भिकाऱ्यानंच माझ्या खिशात गाठला असावं साहेब. त्याने गंडवलं साहेब मला. ठीक आहे, याला घेऊन चला. ओ साहेब, कुठं आणि कशाला? तुला जरा गाव फिरवून आणतो. ओ साहेब, ओ साहेब, एन्काउंटर नको साहेब, मला अजून लय जगायचं हो साहेब. ओ साहेब सोडा साहेब. थोडे ठेव. ओ साहेब, साहेब नको साहेब, साहेब साहेब मला नको. साहेब ऐका साहेब, मला जगायचं हो साहेब. साहेब कसला गाण वाचला का नाकात अजून जाय ना ती. गोपाळने सांगितलं मला खताचा वास होता म्हणून, नाही तर आपण काय काय बोलत होतो. अर्थ बडबड करा तुमची. काय खाता बिताचा वास नव्हता तो. अरे मी सांगतोय ना तुम्हाला, बाय होती होती होती. याच्या डोक्यात अजून ते बाई गेलेले नाही वाटतं. त्याच रात्री असं काहीतरी केलं पाहिजे होतं. होती होती बाई होती, बाई होती. नाकी डोळी छान, गोरी गोरी पान होती. अरे तू गेल्यावर आम्हाला विचारलं, अमितराव कुठं आहेत, अमितराव कुठं आहेत. की त्यांच्यासाठी नाचायचंय, लावणीचा कार्यक्रम करायचा. अरे तू गेल्यावर आमच्यासाठी लावणीचा कार्यक्रम केला. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. अरे काय डोकं ऐका ना ठिकाणावर. अरे ह्याची कालची उतरली ना, एक जणाचा देईल तुला.